सगळेजण. आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आज मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत जे काही मी दिवसभरात करते ना, सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ता वाजले सकाळचे 6:30. तसं ना ते 5 मिनिटं पुढे घड्याळ, कारण सकाळी उठताना बरं पडतं. थोडंसं टाइम झालाय असं वाटलं ना, पटकन मी उठून बसते. नाहीतर टाइम आहे हे कळलं की मी निवांत झोपून राहते. उठण्याचा माझा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळे 6चं ते मी 5 मिनिटं पुढे ठेवले. आता थंडीचे दिवस आहेत, त्यानुसार रुटीन चेंज राहतं. उन्हाळ्यात वेगळं असतं, त्यावेळेस मी ते टायमिंगचं शेअर करेल तुमच्याशी. तर आत्ता माझं सगळं आवरून झालंय स्वतःचं आणि आता बाकीच्या कामाला लागायचंय. आणि दार उघडल्यानंतर हे आहे सकाळी 6:30 वाजता. आमच्या इथलं वातावरण असं, सूर्य तिथे उगवायला सुरुवात झाली बहुतेक, त्यामुळे असं लाल लाल दिसतंय. थांबा तुम्हाला मागची साईड दाखवते. तर घरामागे असं काही वातावरण आहे. आत्ता एवढं धुकं वगैरे नाही पडत आहे. जानेवारीत फेब्रुवारीत खूप जास्त धुकं पडतं, असं वाटतं की आम्ही महाबळेश्वरमध्ये राहतोय की काय. तर त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवेल, खूप छान वाटतं. पण आत्ता सुद्धा एकदम खूप जास्त थंडी पडली आहे. आणि हा मान्या वाटच बघत असतो की कधी एकदाचा गॅस पेटतोय आणि मी गॅस शेजारी जाऊन बसतोय. तुम्ही जर जवळून बघितलं ना, त्याचे जे डोळ्यावरचे केस आहेत ते सुद्धा जळलेत. पण त्याला खूप जवळ जाऊन बसायचं असतं. थंडीवरून आठवलं की स्वेटर घालायचा राहिलाय, त्यामुळे म्हटलं चला आधी ते घालून येऊया. आमच्याकडे ना सगळं बाहेर ओपन आहे, त्यामुळे खूपच जास्त थंडी वाटते. आता मी तर घातलंय, पण तुम्ही म्हणसाल आबीला ना अजिबात आवडत नाही स्वेटर वगैरे घालायला, त्यामुळे तो तसाच असतो. आणि त्याचं सध्या हे सुरू आहे काय ते वाडीवरची स्टोरी. दिवसभर या स्टोऱ्या लावून बसतो आणि तो टीव्हीच बघत बसतोय. आता ही सवय त्याची मोडावी लागेल, पण चालू आहे सध्या त्याचं. आम्ही दोघं ज्यावेळेस उठेल ना सकाळी, त्यावेळेस आबी पण उठलेला असतो. 5:30 हे तर त्याचं फिक्सच आहे. 5:30ला उठतो. कसं बसं 6 पर्यंत त्याला रूम मध्ये ठेवावं लागतं. गोबर गॅस आता मी काढूनच ठेवणार आहे, कारण हे असंच होतं, त्या गॅसवरती काही होत नाही. त्यामुळे दुसरा गॅस मी वरती घेतलाय. आणि पाणी गरम करायला ठेवणं, आधी किचन मध्ये गेलं की माझं तेच काम. आज नाश्त्याला म्हटलं होतं की पोहे बनवूया. एक दिवस पोहे, एक दिवस शिरा, एक दिवस उपीट, असं सध्या सुरू आहे. आम्ही रोज बनवतोय आता नाश्त्याला. मध्ये मध्ये मी नव्हते बनवत, आणि एखाद्या दिवशी नाही जरी बनवलं ना, तरी आमच्याकडे चपाती खातात सकाळी. सकाळची गडबड तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या मागे हेच सुरू असतं. मला उठलं की गरम पाणी प्यायची सवय, आणि सध्या मी ॲपल सायडर व्हिनेगर सुद्धा त्यामध्ये घेतेय. आता ते कोणाला सूट होईल कोणाला नाही होणार, पण मला त्याने बराच फायदा झालाय. त्यासोबत इकडे चहा ठेवलाय सासूबाईंसाठी, आणि ते झालं की मी लगेचच कणिक मळायला घेते. कणिक चांगली भिजली की चपात्या छान होतात, त्यामुळे मी आधी कणिक मळून घेते आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करतो. तर आत्यांना चहा दिला, आणि आत्यांचं ना 2-3 दिवस झालं असं तोंड सुजले. दवाखान्यात पण त्या जाऊन आल्यात, पण कशाने झालंय माहिती नाही. आणि आज आमच्याकडे एवढी थंडी आहे ना की नाश्ता झाल्यानंतर मी सुद्धा एकदा चहा घेणारच आहे. नाही तर मी रोज ठरवते की चहा बंद करायचा आहे, पण गारठ्यामुळे चहा प्यायची इच्छा होतीच आहे. आणि आता पोह्यासाठी बाकीची सगळी कटिंग वगैरे करून घेते. या चॉपिंग बोर्ड विषयी बऱ्याच जणी मला विचारतात, तर टॅग करेल मी हा. मी दुकानातूनच घेतलाय. दुकानात स्वस्त पडतो, ऑनलाईन थोडा महाग आहे. आधी आबीची बस येत होती सकाळी 8 वाजता, त्यामुळे खूपच जास्त गडबड व्हायची. पण जशी थंडी सुरू झाली आहे ना, त्यांनी सुद्धा टायमिंग चेंज केलाय. आता आबीची बस 9 वाजता येते, त्यामुळे बराच टाइम भेटतो मला सकाळचा आवरायला. आमच्याकडे असं नसतं की कोणीही कधीही आंघोळ करेन वगैरे. सकाळी उठलं की सगळ्यांचं तेच, ब्रश करायचं, आंघोळ करायचं. माझी झाली की बाकीचे करून घेतात, आणि मग तोपर्यंत माझा नाश्ता वगैरे बनवून तयार होतो. मग सगळेजण येतात, आम्ही सगळेजण बसतो एकत्रच नाश्ता वगैरे करून घेतो. तर पोहे सुद्धा मस्त झालेत. आमच्याकडे ना आधी माझं लग्न झालेलं त्यावेळेस रोज नाश्त्याला पोहे बनायचे, आणि मी इतकं कंटाळून गेलते त्या पोह्यांना की मी करायचेच बंद करून गेलेले. पण आता आम्ही पुन्हा नाश्ता बनवतो, पण कधीतरी पोहे बनवतो, मग खायला पण बरे वाटतात. आता नाश्ता करून झाला की लगेच चपाती बनवायला घ्यायचं. आम्ही दोघी मिळून चपाती बनवतो. मी चपात्या लाटते, माझ्या सासूबाई भाजतात. तर हे दोघं आमचं मिळून रोजचं रुटीन आहे. आज आजीच्या टिफिनसाठी मुगाची भाजी बनवली आहे. तर त्याला खूप दिवस झाले चाललं होतं मटकी बनव. मटकीला काही मोड आले नाहीत, भिजत घातली होती मी, पण मुगाला आले. तर मुगाची भाजी बनवून घेतली. त्याचा टिफिन पॅक करून द्यायचा, बॉटल वगैरे भरायची, आणि तो एकदा गेला की मग थोडंसं बरं वाटतं. त्याला ना अशी रोल वगैरे करून चपाती नको असते. ते म्हणतो मोठे मोठे तुकडे करून दे, माझा मी रोल करून खाईल. पण एवढी नाटकं आहेत ना. काल तर त्यांनी बॉटलमध्ये भरली होती चक्क चपाती, आणि ते पाणी बघितल्यानंतर मला इतकं कसं तरी झालं ना. त्याचं रोजचं असं आहे, टिफिन बॅगमध्ये तरी भरतो, स्कूल बॅगमध्ये भरतो, नाही तर असं कुठेतरी ती चपाती लपवून ठेवतो. टीचर ओरडतात नाही खाल्ली तर, त्यामुळे.
सकाळपासून तर आबीचं मला काही बघावं लागत नाही. आबीच्या बाबांसोबतच तो ब्रश करतो, आंघोळ करतो, बाकी सगळं त्याचं होऊन जातं. आणि मग मी टिफिन वगैरे भरल्यानंतर त्याचं फक्त स्कूलचं बाकीचं आवरून देते आणि त्यानंतर ते शाळेत जातं. असंच जातोय. आ गार नाही का लागत तुला? रोजची सकाळची देवपूजा ही सासूबाईंकडे असते. रोज छान फुलं वगैरे आणून करतात. आज काय झालं काय माहिती, बहुतेक त्यांना फुलं सापडली नाहीत की काय, की थंडीमुळे त्या गेल्याच नाहीत, माहिती नाही. आत्ता वाजलेत 9:45 आणि आधी 9:45 वाजता शाळेत गेला. पण मागचे जे पडदे आहेत ना, तुम्ही बघितले असतील माझ्या व्हिडिओमध्ये, त्या 2 रूम मध्ये जे पडदे आहेत ते असे खाली लोंबत होते, तर तेच मी कट करून त्याला स्प्रिंग आणली होती आणि त्यांनी मी ते टाईट करत होते आम्ही दोघं जण. तर त्यात 1 तासभर गेला. अशी छोटी छोटी कामं असतात दिवसभर आपली, पण ती कामं अशी दिसत नाहीत की आपण काहीतरी काम केलंय आणि त्यातच आपला किती टाइम निघून जातो हेच कळत नाही. तर धुणं आहे, भांडी आहे, एक भाजी आबीसाठी केली, अजून एक भाजी पण मला करायची, पण उशीर झाला की परत कपडे धुवू वाटत नाही. त्यामुळे आधी म्हटलं आता कपडे धुवून येऊया आणि त्यानंतर बाकीची कामं करायची. आता थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळे असं उन्हात बसून निवांत कपडे धुवायला एकदम छान वाटतंय आणि किती टाइम तिकडे गेला तरी काही वाटत नाही. आणि हेच उन्हाळ्यात नको वाटतं, उन्हामध्ये ते सावलीत कुठेतरी कपडे धुवावेसे वाटतात. कसा 1 तासभर या कपड्यांमध्ये निघून जातो हे पण समजत नाही. आता आधी दुसरी भाजी करून घेते, कारण आमच्याकडे ना सकाळी 7 वाजता जरी सगळ्यांनी नाश्ता केलेला असला तरी 10 ते 11च्या दरम्यान सगळ्यांना जेवण करायला लागतं. त्यामुळे पटकन मला भाजी वगैरे करून घ्यावी लागते. आणि रोज वरण भात वगैरे दुपारच्या टायमिंगला आमच्याकडे काही लागत नाही. भात आम्ही संध्याकाळी बनवतो, दिवसा बनवत नाही. जर कधी कोणाची इच्छा झाली तरच दुपारी बनतो, पण सहसा नाही. आज मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि डाळ कांदाच मी बनवत होते दुपारच्या जेवणासाठी. हे आपल्या बाबतीत असंच असतं, कामं तर एवढी सगळी असतात, सारखं आपल्याला ते करत बसावं लागतं. पण वरतून सगळे म्हणतात की तुम्ही तर घरीच असता, तुम्हाला काय काम आहे. रोजच्या भाज्यांमध्ये मी जास्त मसाले वगैरे काही वापरत नाही. आपलं काळं तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि तेच असतं माझं. काळं तिखट संपत आलंय, ते मी बनवणार आहे. जर तुम्हाला बघायची असेल त्याची रेसिपी की आम्ही कशी बनवतो तर कमेंट करा, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला आता स्वयंपाक तर करून माझा झालाय. इथलं सगळं आवरावरी करून घ्यायचं, गॅस पुसायचे, सगळं जिथल्या तिथं ठेवून द्यायचं. आणि पुढे आहे हा भांड्यांचा ढिगारा. तसं तर रोज सासूबाई जर घरी असल्या तर सकाळची एक टाइमची ही भांडी त्या घासतात, पण त्यांना शेतात कामं असली की त्या जातात आणि मग हे सगळं माझ्यावरतीच असतं. झालं किचन मधलं काम झाल्यानंतर बेडरूम मध्ये यायचं. आता इकडची आवरावर करायची. हंतरुणं अजून तशीच पडलेली असतात, तर ती घंड्या घालायची, झाडून वगैरे घ्यायचं. इकडचं सगळं आवरून मग पुढच्या कामाला लागायचं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, पडदे नीट करत होतो, त्यामुळेच इकडे हा पसारा पडलाय. हे असं व्यवस्थित करून घेतलं, त्यामुळे ते सोफा वगैरे इकडे तिकडे केलाय. आता ते जिथल्या तिथं लावून घेते आणि इकडची रूम सुद्धा आवरून घेते. एखाद्या दिवशी कंटाळा केला आणि हा पसारा तसा राहिला ना, नेमका हमखास त्याच दिवशी आमच्या घरी कोणी ना कोणी पाहुणे येतात आणि मग ते म्हणत असतील की हा किती पसारा करून ठेवते घरात. तर माझी ही सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी घरं वगैरे सगळी झाडून घेते. इथे मी तुम्हाला दाखवलं होतं ना, रॅक होता आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ते रॅक काढायचंय, तर ते काढलंय आणि अशी काहीतरी आता ही रूम दिसते. बरं दिसते, खूप पसारा पसारा वाटायचा आधी, नाही तर त्या भांड्यांमुळे वगैरे. तर हे तर गोष्टी अशा राहणारच आहेत, कारण आपण शेतकरी माणसं, आपल्याकडे या गोष्टी सगळ्या असतातच. आता सकाळची सकाळची म्हणजे दुपारी म्हणू शकता 11:30 वाजलेत. सगळी कामं झालीत. ही पुसून वगैरे आम्ही काही रोज घेत नाही, दिवसाआड 2 दिवसाआड असं काहीतरी पुसून घेतो. आज काही मी घेतलं नाहीये, पण बाकी सगळी कामं झाली. आणि इतर वेळेस ना 1 तासाभरापूर्वीच माझं हे सगळं काम झालं असतं, पण व्हिडिओ काढत काढत करायचं म्हटलं की थोडासा उशीर होतो. त्यात आम्ही पडद्यांचं वगैरे पण करत बसलो, त्यामुळे वाजले 11:30, पण 10:30 वाजताच माझं हे सगळं काम झालं असतं. आता जेवण वगैरे करणार आणि त्यानंतर मला जी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची ना, त्याचं एडिटिंग वगैरे करायचं, हे सगळं काम होतंय. तोपर्यंत आभी येतो, तर पुढचं दाखवतेच मी तुम्हाला काय होतंय दिवसभरात.
आत्ता ना 2 वाजलेत. आज कामाला उशीर झाल्यामुळे माझं एक्सरसाइज करायचं पण राहून गेलं आणि आता 10-15 मिनिटात किंवा 2:30 अभि येतो, पण आज स्पोर्ट असल्यामुळे बहुतेक लवकर येईल. आलं की त्याला काहीतरी खायला लागतं आणि भाजी चपाती पण खातो, पण आज काही त्याच्या आवडीची भाजी नाही आणि तीच मी डब्यात पण दिली होती, तर म्हटलं काहीतरी बनवूयात त्याच्यासाठी. तसं तर आठवड्यातून 2-3 वेळा मी बनवते आणि एखाद्या वेळेस 2 वेळेस तो चपाती भाजी खातो. तर रव्याचा उत्तप्पा त्याला खूप आवडतो आणि म्हटलं चला आता रव्याचा उत्तप्पाच बनवून घेऊया. तर त्याचं भिजत घालावं लागेल तो यायच्या आधी. रवा ना मी फ्रीजमध्येच ठेवते. मला काही जणांनी सांगितलेलं की फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं नसतं. मी ऐकते सगळ्यांचं, पण मी एका डॉक्टरांचा पॉडकास्ट सुद्धा ऐकला आणि ते म्हटले की फ्रीजमध्ये गोष्टी ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही, चांगल्या राहतात उलट. आणि ते मिथ्स आहेत की कॅन्सर होतो वगैरे वगैरे. तर तेव्हापासून मी पुन्हा आता ह्या ठेवायला सुरुवात केली आहे, कारण फ्रीजमध्ये जर आपण डाळी या गोष्टी जर ठेवल्या तर बरेच दिवस तसे राहतात. बाहेर ठेवलं की लगेचच त्याला जाळी होते, किडे लागतात, त्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवते. तर इथे रवा घेतलाय, अभिपुरतच बनवायचं असतं, पण त्याच्यासोबत आता दुपारी माझा सुद्धा हा नाश्ता होणार आहे, त्यामुळे आमच्या दोघांसाठी हे भिजत घातले. बाकी तर घरी कोणी नाहीये. बाइंडिंगसाठी मी कधी रवा तर आहेच, रव्यासोबत कधी कधी मी गव्हाचं पीठ घालते, कधी तांदळाचं पीठ घालते आणि कधी कधी मी हे बेसन सुद्धा घालते. तर आज मी बेसन घातले बाइंडिंगसाठी. यामध्ये थोडंसं काहीतरी घातलं तर छान उत्तप्पे तयार होतात. आता दिवसातून कितीतरी वेळा हीच सगळी कामं आपली रिपीट होत असतात. आता पुन्हा एकदा हेच चॉपिंग बोर्ड घेतलं, हेच चिरायला घेतलं. तर रव्यामध्ये आता कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर या गोष्टी घालायच्यात. मिरची नाही घालणार आहे कारण आभी खाणार आहे ना, मिरची असल्यानंतर तो खात नाही. तर एकदम बारीक चिरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर या गोष्टी मी त्यामध्ये घालून टाकलेत. ताक वगैरे असलं ना तर ताकात मी बनवते, थोडासा आंबटपणा पण येतो आणि छान लागतं खायला. पण आज नाही आहे त्यामुळे पाण्यातच केलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि 10 मिनिट आपल्याला आता हे असंच ठेवावं लागतं, तोपर्यंत आभी येणारच आणि मग मी त्याच्यासाठी बनवायला घेईल. कोण आलंय? ए डम्मू, खायला पण आणलंय. फटका खाणार का मग तू आता? तुला सांगितलं ना दुकानातला खाऊ नाही आणायचा, मग का आणलं तू? तिखट आणलंय. तिखट नाही आणि गोड नाही, त्यानेच तुझं पोट खराब होतं. चल मी तुझ्यासाठी रवा उत्तप्पा बनवते, खाणार ना? ठीक आहे. थंडीमुळे ना तूप एकदम आळून बसतंय आणि आमच्याकडे असतं म्हशीचं तूप. जे गाईचं तूप वापरतात त्यांना ते पिवळं पिवळं तूप दिसतं आणि मग वाटतं की हा डालडा आहे की काय, तर डालडा नाही, हे म्हशीचं तूप असतं, ते पांढरं पांढरं दिसतं. आणि आभीसाठी काही गोष्टी बनवायच्या असतील, मी त्याच्यासाठी बनवत असेल तर मी तुपामध्येच बनवते आणि मस्त हे उत्तप्पे तयार होतात. आणि आभीला ना आवडतात उत्तप्पे खायला, त्यामुळे सहसा मी त्याच्यासाठी दुपारी हेच बनवते. आणि फ्रीजमधला हा टोमॅटो केचप बाहेर काढला, तुम्ही बघाल, मी तुम्हाला दाखवली होती याची रेसिपी. एवढं संपलंय ते, थोडंसंच राहिलंय आता. गोड झालं होतं पण टेस्टला छान. पहिले 2 दिवस थोडंसं तिखट वगैरे असा वास यायचा त्याचा, पण त्यानंतर टेस्टला छान लागायला लागलं. आभीला नाही आवडत आहे कारण की त्याला तिखट सॉस खायची सवय आणि तो मला म्हणतोय सारखा की मम्मा तिखट सॉस बनव. बनलं, थांब बाबा हे एवढं संपू दे, त्यानंतर मी तुझ्यासाठी तिखट सॉस सुद्धा बनवते. तर घरी बनवलेलं टोमॅटो केचप सुद्धा छान बनतंय एकदम. काय झालं? पटपट खा बाळ. याचं जेवण वगैरे होईपर्यंत 3 वाजतात. 3 वाजता बळच त्याला धरून झोपवावा लागतो, नाहीतर तो झोपत नाही आणि संध्याकाळी खूपच लवकर झोपतो. त्यामुळे 3 वाजता त्याला झोपवलं, त्यानंतर मी पण त्याच्यासोबत थोडीशी झोप घेते आणि 4 वाजता पुन्हा उठायचं आणि आपलं रोजचं रुटीन सुरू होतं. पुढे काय तर पुन्हा तेच, संध्याकाळी चहा, परत दिवाबत्ती, पुन्हा स्वयंपाक, जेवण, भांडी. आता ह्या सगळ्या गोष्टी रिपीट काय तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून नाही केल्या. आता वाजलेत 9, आज जरा उशीरच झालाय. तसं तर आमचं 8 वाजता सगळं काही उरकतं, 9 वाजता आम्ही झोपी जातो असंच म्हणतात आमच्याकडे. तर 8 वाजता उरकतं, पण आज 9 वाजलेत कारण उसाला तोड सुरू आहे आमच्याकडे आणि ह्यांनी वगैरे शेतात, त्याच्यामुळे उशीर झालाय. तर आता 9 वाजले. असं झालं आमचं माझं दिवसभराचं रुटीन. ते सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर केलं. पुढे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.